की बंगल्याची हाऊस मजला धन दौलत ही फार नाही रोखीने देतो प्रेम मोठा नाही ठेवत उधार काही नाही ठेवत उधार काही एकदा मला माझ्या मित्राने विचारले तू कविता कधीपासून करायला लागलास तर माझ्या बायकोमुळे मी कविता करायला लागलो. बायको माणसाला काही करू शकतो काही करायला लावू शकते कारण जेव्हा माझं नवीन लग्न झालं तेव्हा बायकोने आग्रह केला की जरा तुम्ही शिक्षक आहात तर 4 वर्ष माझ्यासाठी तुम्ही करा. मी पहिल्यांदा प्रयत्न केला आणि बोललो की सासरवाडीला पहिल्यांदा गेल्याची ती गोष्ट मात्र खरी होती आणि बायकोपेक्षा माझी नेहमीच जास्त बरी होती. आता तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कवितेचा प्रवास सुरू होईल पण अशी कविता केल्यानंतर बायको मला कविता करून देईल पुन्हा नाही. शेवटी पुन्हा मला माझ्या बायकोसाठी 4 वेळा बोलायला लागल्या की तू महिना व्हायला तयार असतील तर मी राहू व्हायला तयार आहे आणि आयुष्यभर तुझ्या प्रेमाच्या फिरण्यात कैदी बनायला तयार आहे. खऱ्या अर्थाने तू माझ्या कवितेचा प्रवास सुरू झाला. बहुत अच्छे सर. बहुत खूप. असेच एकदा विचार करत असताना मी डायरेक्ट स्वर्गात जाऊन पोहोचलो. कवी आहे कवी कुठेही जाऊ शकतो तो कवीचा अधिकार आहे. स्वर्गात गेल्यानंतर मला इंद्राने प्रश्न केला की तुझ्याजवळ असं काय आहे तर मी सांगितलं माझ्याकडे माझी कविता आहे. त्यांनी विचारलं की कविता काय करू शकते तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं की सरणावर मला जळताना पाहून ती गर्दी फक्त धुसफुसली होती. सरणावर मला जळताना पाहून ती गर्दी फक्त धुसफुसली होती आणि मी ठेवीत तुला जिवंत सांगत माझी कविताच मस्त असली होती. बहुत अच्छे बहुत खूप सर. आता एक विनोदी कविता सादर करतो. प्रेमाची वाट अजूनही आठवते तिला पहिल्यांदा पाहिल्याचं आणि तिला नीट पाहता यावं म्हणून कोपऱ्यात माणसावर भूमितीच्या तासाला सर ट्रँगल जेव्हा शिकवायचे तेव्हा माझे मन तिच्यामध्ये अँगल लावण्यात सुटायचे. क्या बात है सर. बहुत अच्छे. बहुत खूप सर. नाही इंग्रजी जमलं ना कधी नाही का नाही इंग्रजी जमलं ना कधी अगदी भाषेशी गळती जमली नाही आणि तिच्या माझ्या प्रेमाची कधी भट्टी वाजली नाही. क्या बात है सर. बहुत खूप. ती गेली दुसऱ्या वर्गात मी तिथंच सरत राहिलो आणि दिवसोंदिवस आणखीनच तिच्या प्रेमात पडत राहिलो. क्या बात है सर. बहुत खूप. खूप काळ गेला कल्याण की मी अजून का आहे वेटी कारण माझ्या आधी दुसऱ्याने तिच्यावर क्लिअर केली होती सेटी. बहुत अच्छे. एवढं सगळं झालं तरी मी हिम्मत काही हारली नाही आणि काहीच नव्हतं काटपुण्यात तरी पण लाईन मारायची सुटली. वाह क्या बात है सर. बहुत खूप. बहुत अच्छे. त्या दिवशी मात्र मी प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली कारण कडेवरच्या पोराला तिने माझी ओळख मामा म्हणून करून दिली. धन्यवाद. बहुत अच्छे सर. बहुत खूप. मामा बन गए. बहुत खूप.